नमस्कार मंडळी, मी स्वरंग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत आहे. आणि सध्या आपण बघतोय कोकणातील जत्रा उत्सव चालू आहे. आणि कोकणातील ज्या जत्रा उत्सव आहेत त्यातील आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका आणि साळगाव गाव. या साळगाव गावातील माऊलीची जी जत्रा आहे ती आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत. नेमके कोणते दशावतार कलाकार आलेले आहेत, त्याच्यानंतर जत्रा कशा रीतीने भरलेली आहे, परमेश्वराचं दर्शन, देवीचं दर्शनसुद्धा या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे. चला तर बघूया आजचा हा साळगाव गावच्या माऊली देवीचा जत्रोत्सव. काय नको ताज्या शिळी असतच नसते. घरी गेलेले माझं नाही रोज दिले पण बोल ना. सारख्यावर आम्ही लव मरे सारख्या बरा लाईट लाईट गेली जास्त वर्ष
तिखट आहे तिखट. या ठिकाणी जत्रोत्सवाला आल्यानंतर सुप्रसिद्ध पक्वाजोदक तातेश मेस्त्री सुद्धा या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत. तसंच संतोष सामंत सुद्धा या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत. जत्रेला आरोळकर दशावतार या ठिकाणी पोहोचलेला आहे. तुमचं या साळगाव गावात खूप खूप स्वागत आहे. आज जो नाट्यप्रयोग होणार आहे त्या नाट्यप्रयोगाचं एक फक्त नाव अजून नाव ठरलेलं नाही आहे. ओके. मंडळी आल्यावरती आणि इथले कोण मानकरी आहेत त्यांच्याशी बोलून मग नाव नाटकाचं नाव ठरवलं जाईल. ओके. तसं आपल्यासोबत तातेश मेस्त्री सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जत्रोत्सव असल्यानंतर जी लाईट असते ती गेल्यानंतर काय धांदल उलटे, कशा रीतीने हे जे व्यापारी आहेत त्यांची कशा आत्ता लवकरच आहे एक विषय सोडा, पण रात्री लेट ज्यावेळी गर्दी असते त्यावेळी अशा स्वरूपाचं जर लाईट वगैरे नसली तर त्याचा कशा रीतीने त्यांना त्रास होऊ शकतो हे आपण साधारणतः लक्षात आणू शकता. सुर फारा बरे
बनूनी